आणि हे बोंबील टाकायचे. गरमागरम चमचमीत बोंबील बटाटा. बघा कसा रशेदार झाली आहे ना भाजी, कुठलंही वाटण पण टाकलं नाही. बघा कसं भारी झालंय काय हवे, आणि रंग पण सुंदर आलाय. होय होय. चमचमीत बोंबील बटाटा बघून गरमागरम भाताबरोबर तुम्हाला खावंसं वाटलं ना, असंच्या असं बघून तुम्ही नक्की बनवा. नमस्कार. आज मी तुम्हाला आमच्या कोकणी पद्धतीने बोंबील बटाटा रस्सा करून दाखवणार आहे. आता कसे पावसात ताजे मासे मिळत नाही ना, मग सुके मासेच आपण सुके मासे असे भरून ठेवायचे आणि पावसात हे वेगवेगळे प्रकार करायचे. मी तुम्हाला ना बोंबलाचे बघा बरेच प्रकार करून दाखवलेले आहे, त्याच्यातला हा एक प्रकार तुम्ही करून बघा, नक्की तुम्हाला आवडेलच. तर आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी हे ते सुके बोंबील घेतलेत आहेत. हे बघा साफ नाही केलेत आहेत, साफ करून दाखवते तुम्हाला. इथे मी बटाटा घेतलाय कापून, हे बघा एवढ्या आकाराची फोडी करून घ्यायची. इथे मी 3 कांदे घेतलेत आहेत कापून, लसूण, ओलं खोबरं, कोथिंबीर, कोकम, टोमॅटो, आमचा घरगुती लाल मसाला, गरम मसाला, हळद, मीठ आणि पाणी, एवढं साहित्य आहे बघा. घरगुती साहित्यात मी तुम्हाला असं चमचमीत बोंबील बटाटा करून दाखवते. आणि कांदा आपल्याला कसं बारीक कापायचा आहे बघा, असा चौकोनी बारीक कापून घ्यायचा, म्हणजे मिळून येते भाजी चांगली. मग इथे मी टोमॅटो घेतलाय. टोमॅटो असलं ना तरी पण आपल्याला कोकम पाहिजेच, हा माशाचा पदार्थ आहे ना म्हणून. होय, कोकम हवंच. हा, ही बोंबलाची फक्त अशी डोकी काढायची आणि शेपटी काढायची, आणि हे पंख असले तर असे काढायचे जरा. आणि आपल्याला कसे तुकडे पाहिजे आहेत ना किती तसे करायचे. हे बघा असे लहान मोठे किती हवे आहेत. हा, असे एवढे एवढे करून घ्यायचे. अति पण लांब ते चांगले नाही लागत नाही हवे, खाता येत नाही. हा असं हे बघा असे करून घ्यायचे. असे हे बोंबील साफ करून असे तुकडे करून बघा असे ठेवायचे हवाबंद डब्यात पावसासाठी, म्हणजे चांगले टिकतात पण चांगले राहतात चांगले. काय हवे, हा बुरशी वगैरे लागत नाही. हा असे सुकवून ठेवायचे. अशी डोकी काढायची आणि शेपटी काढायची आहे बघा, आणि 3 तुकडे करायचे असे. सगळे बोंबील मी इथे साफ करून घेतलेत आहेत. आणि आता आपल्याला ह्याच्यात कोमट पाणी ओतायचं आहे बघा. आणि हे बोंबील आहेत ना 5 मिनिटं आपल्याला हे पाण्यात ठेवायचे, म्हणजे त्याची खवलं निघतील. 5 मिनिटं झालीत आहेत. आणि हे बोंबील आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे बघा. बोंबील मी इथे धुवून घेतलेत आहेत. आता आपण फोडणी देऊया. चूल पेटवली आहे आणि कढई ठेवायची आहे तापत. कढई तापली आहे. आता आपल्याला ह्याच्यात तेल ओतायचं आहे. तेल तापलं की आता आपल्याला ही लसूण टाकायची आहे, सालं काढून बारीक चेचून घ्यायची बघा. लसूण थोडी लाल झाली की आता आपल्याला ह्याच्यात कांदा टाकायचा. आणि हा कांदा आपल्याला ना चांगला नरम करून घ्यायचा. हा कांदा थोडा नरम झाला की आता आपल्याला ह्याच्यात हे टोमॅटो टाकायचं आहे. आणि टोमॅटो पण आपल्याला असं नरम करून घ्यायचं जरा. कांदा टोमॅटो नरम झालं हे बघा, करपवायचं नाही, अगदी नरम करायचं फक्त. आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे आहेत. आग कमी करते, तुम्ही पण गॅसवर करत असाल ना तर गॅस जरा कमी करा मसाले टाकताना. हळद, गरम मसाला, लाल मसाला, आणि मसाले असे चांगले परतून घ्यायचे. यामध्ये आई ना कोकणी आमचा घरगुती लाल मसाला वापरला आहे. तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा मसाला वापरता तो टाकला तरी चालेल. असे मसाले परतून घेतले की आता आपल्याला ह्याच्यात ओलं खोबरं टाकायचं आहे. थोडंसं टाकायचं ओलं खोबरं, जास्त खोबरं टाकलात ना मग खोबरं खोबरं होईल नाही. हा, असं वरती मग खोबरं येतं. आणि कोथिंबीर टाकायची आहे बघा. आणि ओलं खोबरं आणि कोथिंबीर पण अशी परतून घ्यायची. हे आमच्या कोकणी पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. अगदी मस्त चमचमीत होतो आणि कमी साहित्य. हा,
घरगुती. आणि आता आपल्याला ह्याच्यात बटाटा टाकायचं. आणि हे बोंबील टाकायचे. आणि बोंबील बटाटा चांगला असा मिक्स करून घ्यायचा. सुक्या माशांना कशी चवच भारी, थोडेसे जरी टाकलात ना तर त्याची चव लागते चांगली. काय हवे? मस्त लागते. असे चांगले परतून घेतलात ना की आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे. बघायचं आपण पाणी आपल्याला किती पाणी पाहिजे आहे. बटाटा अजून शिजायचा आहे ना, म्हणून थोडंसं आता मी पाणी टाकते. कलर बघा अगदी भारी आलाय. काय हवं? मस्त आलाय. दिसतंय बघा काय भारी. एवढं पाणी टाकते. असं बोंबील बटाट्याच्या वर असं पाणी ओतायचं म्हणजे शिजल्यावर पण चांगलं होईल. मग थोडं आटेल नाही, थपथपीत होईल. थपथपीत असलं ना की भाकरी बरोबर पण भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. होय, वेगळं काय करायला नको, आमटी बिमटी दुसरं काय कालवण वगैरे असं. आणि आता आपल्याला ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कोकम टाकायचं आहे. टोमॅटो टाकलं तरी आपण 2 कोकम ही टाकायचीच आहे, चव भारी लागते. आणि मीठ. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि झाकण ठेवायचं आहे आणि कड काढून घ्यायचं. आता आपण आग वाढवायची आहे आणि कड काढून घ्यायचं चांगल्या. मस्त असा कड आलाय बघा. कलर पण भारी आलाय आणि सुगंध पण अगदी भारी आलाय. मस्त, म्हणजे तुम्हाला वासाने जेवावंच वाटेल इतका भारी झालाय बघा. होय. आता आपण आग कमी करायची आणि हे बटाटा आणि बोंबील चांगलं शिजवून घ्यायचं. आग कमी करायची आता. तुम्ही गॅसवर करत असाल ना तर तुम्ही पण गॅस कमी करा म्हणजे चांगलं मिळून येईल रस्सा. आणि हळूहळू शिजवलात ना की चव पण भारी लागते. गरमागरम चमचमीत बोंबील बटाटा बघा कसा रशेदार झाली आहे ना भाजी. कुठलंही वाटण पण टाकलं नाही. बघा कसं भारी झालंय. काय हवे? आणि रंग पण सुंदर आलाय. होय होय. रशेदार बोंबील बटाटा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा.